माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट जो आहे तो निर्माण झालेला आहे। फलटणचे युवा नेते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर भाजपमध्ये आता प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। या घडामोडीने माढा मतदारसंघात शनिवारी राजकीय भूकंप निर्माण झाला। रणजितसिंह सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा भाजप प्रवेश करणार आहेत। अकलूज येथील रणजितसिंह मोहिते पाटलांच्या या गटाने राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे। केवळ 2-2.5 महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती। त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे आता माढ्यासह सातारा लोकसभा मतदारसंघात देखील मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह आहेत। कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपण पाहतोय। सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नियुक्ती झाली होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।